तुम्हाला माहिती आहे का 100च्या जवळच्या संख्या त्यांचा गुणाकार सेकंदात कसा करायचा आज आपण करूया. 98 गुणिले 97. आता यांचा बेस म्हणजे जवळची संख्या कुठली 100 आहे. तर 100 पेक्षा 98 कितीनं कमी आहे 2 न. 98 हा 100 पेक्षा 2 न कमी आणि 97 हा 100 पेक्षा कितीनं कमी आहे 3 न. तो आपण लिहून घेऊ. आता 98 कितीनं कमी आहे 2 न तर वजा 2 लिहू. 97 कितीनं कमी आहे 3 लिहून घेऊ. आता पहिली स्टेप आहे आपली आडवी वजाबाकी करायची. आता आपण पहिले काय करून घेऊ क्रॉस करून घेऊ. 98 वजा 3ची वजाबाकी करायची आणि 97 वजा 2ची वजाबाकी करायची. 98 वजा 3 किती झाले 95 आणि 97 वजा 2 किती झाले 95. दोन्हींचं उत्तर एकच. हे आहे आपल्या उत्तराचा डावा भाग 95. आता पुढची स्टेप आहे फरकाचा गुणाकार करा. फरक किती आहे वजा 2 आणि वजा 3. त्याचा गुणाकार करायचा वजा 2 गुणिले वजा 3. त्यांचा गुणाकार असतो वजा वजा अधिक येतं आणि 3 दुनी 6. पण बेस आपला 100 आहे मग 2 अंकी संख्या आपल्याला पाहिजे म्हणजे 06. हा 06 आपण पुढं ठेवून देऊ. हे आपल्याला पाहिजे ते उत्तर 9506. आता आपण पुढचा गुणाकार बघूयात. 99 गुणिले 96. आता 99 100 पेक्षा कितीनं कमी आहे 1 न आणि 96 100 पेक्षा वजा 4 न कमी आहे म्हणजे 4 न कमी. मग आपण आडवी वजाबाकी करू. पहिले क्रॉस करून घेऊ. 99 वजा 4 करू. 99 वजा 4 किती होतात 95. 96 वजा 1 किती होतात 95. दोन्हींचं उत्तर एकच येतं. आहे आपल्या उत्तराची डावी बाजू. आता आपल्याला काय करायचं फरकाचा गुणाकार करायचा. फरक किती वजा 1 आणि वजा 4. वजा 1 गुणिले वजा 4 ते आहे आपलं 4. हे उत्तर आपल्याला 2 अंकी पाहिजे आपण 04. हा 04 आपण इथे ठेवून देऊ. हे आहे आपल्याला पाहिजे ते उत्तर 9504. आता पुढचा गुणाकार तुम्ही करा 97 गुणिले 94 आणि कमेंटमध्ये आन्सर लिहा.